गोलंदाजी मार्कवरनं षटक क्रमांक 1 ची जबाबदारी खांद्यावरती मंगेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. पहिला बॉल, पहिलाच बॉल नुरासाठी जबरदस्त फटका, जागेवरनं खडेकडे कटचा नजराणा पेश केलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत सुरुवात, 4. आणि तोहिद सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर 4 धावा येत आहेत. दमदार सुरुवात, दर्शनीय फटका आपल्याला पाहायला मिळाला. नुराच्या बॅटमधनं या 4 धावा येत आहेत. धावफलकाला गती प्राप्त करून देत आहेत. श्री गणेशा झालाय. यावेळेस नुराच्या बॅटच्या टप्प्या चेंडू, करेक्ट कार्यक्रम. चेंडू निघून जातोय हवाई सफरवरती. लॉंग ऑन बाउंड्रीला सलामी. इट्स अ मायटी ब्लो, सिक्सर. थँक्यू डीजे. नुरा नावाला साजेशी सुरुवात. बदलापूरच्या ग्रामीणच्या क्रिकेटचा हा एक जबरदस्त तडाखेबंद फलंदाज. 2 चेंडू फेस केले, 1 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहत आहे. धावफलकावरती बिनबाद 10 धावा. दमदार सुरुवात देत असताना आपल्या संघाला फ्लाइंग स्टार्ट दिली आहे. 1 चौकार 1 षटकार. त्यानंतर हा तिसरा चेंडू खोलवर टप्प्याचा. मंगेशचा कमबॅक आपण पाहताय. निश्चितच चांगला चेंडू, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. वर कुठल्याही प्रकारची धाव नाही. कमबॅक करून देत असताना मंगेशला आपण पाहताय. मॅगी पहिल्या चेंडूवर 4, त्यानंतर 6. हा डॉट. नुरा आणि तोहिद ही जोडी मैदानावरती बॅटिंग करते. राईट अमोर द विकेट. यावेळेस फुल टच चेंडू आहे. समोरच्या दिशेला खेळतोय. लॉंग ऑफ वरती त्या ठिकाणी फिल्डर तैनात आहे. निश्चितच एक सिंगल धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. पहिले 2 चेंडू मोठे फटके आले. त्यानंतर आपण पाहाल तर या 2 चेंडूंवरती केवळ 1 धाव खर्च करतोय गोलंदाज मंगेशनं. कमबॅक करायला सुरुवात केली आहे. स्कोर कार्ड वरती एकंदरीत जर आपण पाहाल तर बिनबाद 11 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू फेकलेत, 11 धावा खर्च केल्यात. बॅटिंग करत असताना टीम मिजिया बदलापूर. बिग फाईट मॅच, काटेकी टक्कर. यावेळेस चुकीचा चेंडू, गुणवत्ता पाहिली जाईल. पंच नो बॉल घोषित करतायत, दंडित करतायत गोलंदाजाला. चुकीच्या पद्धतीचा चेंडू बीमर आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉलचा इशारा, 1 सिंगल धाव येईल. त्यानंतर निश्चितच फ्रीटचा इशारा या ठिकाणी पाहायला मिळेल. मोठा फटका खेळण्याची पुन्हा एकदा सुवर्ण संधी येते. नो बॉल, धावा पुढे सरकल्या 12 या आकड्यावरती. 12 ऑन द बोर्ड फॉर विदाउट लॉस. बिनबाद 12 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहत आहे. मंगेश गोलंदाजी करत असताना स्ट्राइक एंड वरती तोहिद. यावेळेस पुन्हा एकदा फटका खेचलाय. सीमारेषेवरती फिल्डर आहे. त्या ठिकाणी चांगल्या टप्प्यावरती चेंडूला अडवलं जातं आणि 1 सिंगल धावेवरती संतुष्ट राहत आहेत दोनही फलंदाज. दोघांनाही माहिती आहे पहिल्या 2 चेंडूंवरती मोठे फटके आले. त्यानंतर धावा सिंगल डबलनं जरी आल्या तरी सुद्धा एक चांगलं टार्गेट उभं करू शकतो. या अनुषंगाने आपण पाहाल तर 5 चेंडूंवरती 13 धावा वसूल करतायत. बिनबाद खेळ सकाळच्या सत्रात आपल्याला पाहायला मिळालं. निश्चितच कमबॅक करण्याची भूमिका राजन साळवी यांनी पार पाडली. मात्र शेवटी अपयश आलं. यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करतोय मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याआड. 4 रन्स. वेळेची काळजी घ्या. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. धावफलकावरती जोडतायत 17 धावा. बरोबर 5 मिनिटं खर्च होत आहेत पहिल्या षटकासाठी. वेळेची काळजी घेत चला. या ठिकाणी
पहिलं षटक संपलंय. धावफलकावर 17 धावा एकंदरीत आपण पाहत आहे. बॅटिंग करत असताना सलामीची जोडी मैदानात बॅटिंग करतीये. नुरा आणि तोहिद या दोनही फलंदाजांचा जर विचार केला तर निश्चितच एक चांगली सुरुवात दिली आहे. नुराच्या बॅटमधनं 5 चेंडू 15 धावा आल्यात. त्यानंतर साथ देत असताना तोहिदच्या बॅटमधनं एक सिंगल धावा आली आहे. निश्चितच एकमेका सहाय्य करू, एकमेकांच्या साथीनं हा डाव पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. षटक क्रमांक 2 ची जबाबदारी या ठिकाणी परेशच्या खांद्यावरती. जुना जाणता अनुभवी गोलंदाज, जबरदस्त गोलंदाजीसाठी नक्कीच ओळखला जातो. चांगली उंची आहे आणि मैदानावरती जबाबदारी आता मात्र फार मोठी आहे. पहिल्या षटकात 17 धावा आल्या. धावा रोखायचेत आणि निश्चितच कमी धावांपर्यंत मजल मारण्यात निश्चितच थांबवायचं आहे या ठिकाणी मिझिया बदलापूर या टीमला. स्ट्राईक एंड वरती तोहिद आहे. तोहिदचा विचार केला तर अद्यापपर्यंत थोडासा शांत राहिलाय. पहिला चेंडू समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न आहे. 30 यार्डमध्ये त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप दिला जातोय. एक सिंगल धावी धावफलकावर जोडतायत. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 18 या आकड्यावरती. 18 ऑन द बोर्ड. बिनबाद 18 धावा धावफलकावरती आहेत. चांगली सुरुवात, आश्वासक सुरुवात संघाला देत आहेत आणि एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना मिझिया बदलापूर हा संघ मैदानावरती खेळतोय. सलामीची जोडी मिझिया बदलापूर टीमची जोडी नंबर 1 A1 जोडी. तोहिद आणि नुरा हे दोन फलंदाज मैदानावर खेळतायत. परेशचा पुढचा चेंडू राईट अमोर द विकेट. यावेळेस जागेवरनं खडे 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 दिलाय तडाखा. ब्युटिफुल स्ट्रोक, माइटी ब्लो. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. हा बदलापूर ब्रँड षटकार. फोरजीच्या स्पीडनं या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळते. चौकार षटकारांची आतिषबाजी मैदानात करत असताना बॅट्समन नुरा नावाला साजेशी फलंदाजी मैदानावरती गेली कित्येक वर्ष या नावाला वलय राहिलंय. बदलापूर ग्रामीणचं क्रिकेट ज्यानं गाजवलंय तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंड वरती तितक्याच ताकदीचा गोलंदाज परेश. जबाबदारी आहे, अनुभव आहे. निश्चितच या ठिकाणी थोडासा प्रेशर मध्ये टाकण्याचा प्रयत्न करतोय. मात्र तोहिदकडे सुद्धा भरपूर वर्षांचा अनुभव. आपल्या जागेवरती बरोबर खेळून उभा आहे आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती परेश तयार होतोय. 2 चेंडू फेकलेत, 7 धावा या ठिकाणी आल्यात. एकंदरीत जर आपण पाहिलं तर 24 धावा स्कोर कार्ड वरती. बॅटिंग करत असताना मिझिया बदलापूर बी हा संघ मैदानावरती खेळतोय. यावेळेस पहा कव्हरला बीट केलंय. त्या ठिकाणी चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपण पाहत आहे. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. टायमिंग प्रॉपर होतं. सीमारेषा गाठतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4. आपल्याला निश्चितच पाहायला मिळतं. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं भरपूर धावा आल्या. आई गावदेवी संघानं 70 धावा पार केल्या होत्या. निश्चितच हा दुसरा सामना, दुसरं षटक चालू आहे आणि तब्बल 28 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस सुद्धा फटका चांगला आहे. थांबायचं नाव घेत नाही. इन्फॉर्म बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. नुरा ऑन फायर. 4 रन्स. परेशच्या गोलंदाजीवरती या ठिकाणी मोठा हल्ला. 32 धावांपर्यंत मजल मारली आहे मिझिया बदलापूर या टीमनं. पंचांच्या माध्यमातून शॉर्ट मीटिंग त्या ठिकाणी गोलंदाजाची ऍक्शन या ठिकाणी चेक केली जाते. तिसरे पंच आमचे प्रशांत सर.
प्रशांत सर चेक करतायत. निश्चितच गोलंदाजाच्या शैलीवरती थोडासा संशय व्यक्त केला जातोय. चेक केला जाईल. निश्चितच आपल्या सोबत टेंट्रिक लाईव्हची संपूर्ण टीम सज्ज आहे. स्वतः कुणालजी म्हात्रे सर आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी. यस, गोलंदाजाची ऍक्शन चांगली आहे, नो प्रॉब्लेम. प्लेन ऍक्शन. निश्चितच एक अनोखी शैली आहे परेशची आणि निश्चित गेली कित्येक वर्ष गोलंदाजी करताना आपण पाहिलंय बदलापूर ग्रामीणसाठी भरपूर क्रिकेट त्यांनी खेळलंय. आज स्वतःच्या गावासाठी खेळत असताना निश्चित षटक क्रमांक 2 ची जबाबदारी थोडासा महागडा सुद्धा ठरलाय. कमबॅकची गरज आहे. स्कोर कार्ड वरती 32 धावा, 32 ऑन द बोर्ड. बिनबाद 32 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. परेश येतोय पुन्हा एकदा राईट मोर द विकेटनं. यावेळेस नुरासाठी फुलटो चेंडू होता. समोरच्या दिशेला खेळतोय. लॉंगॉनवरती फिल्डर त्या ठिकाणी चेंडूचा ताबा घेतोय, फेकतोय. एक सिंगल धाव. शांत चाललेलं क्रिकेट. निश्चित आपण पाहत असाल अगदी मंचाच्या समोर डामडौलात भगवा फडकत असताना चारही बाजूला भगवामय वातावरण. युवा नेतृत्व वरुणजी म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. स्वर्गीय केशव बारकू म्हात्रे स्मृती चषक 2024 मध्ये संपूर्ण वडवलीकरांचं हे दमदार आयोजन. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय संतोष मामा म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण सहकारी मंडळी धनराजजी म्हात्रे, त्याचबरोबर संपूर्ण वडवलीकरांचं हे अतिशय देखणं आयोजन. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस या ठिकाणी पार पडतोय. षटक क्रमांक 2 संपलंय आणि धावफलकावर आपण पाहाल तर 33 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 33 विदाउट लॉस. दोन षटकं संपतायत. चला मित्रांनो, वेळ पाळा, वेळेची काळजी घ्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत त्या 33 धावा. हनुमान ढोके संघासाठी इथून मात्र संघर्ष वाढत चाललाय. धावा रोखाव्या लागतील. अजूनही एकही विकेट नाही, एकही गडी बाद करण्यात यश मिळालं नाही. सलामीची जोडी अजूनही मैदानात खेळतीये. निश्चित आपण दुपारच्या सत्राकडे हळूहळू वळतोय आणि प्रेक्षक राजाची सुद्धा चारही बाजूने गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. सकाळच्या सत्रापासून भरपूर प्रेक्षक आपल्याला जोडले जात आहेत. दुपारचं सत्र जसं जवळ येतं तसतशी गर्दी वाढत जाते आणि संध्याकाळच्या सत्रात मात्र या ठिकाणी मैदानावरती तुडुंब गर्दी चारही बाजूला आपल्याला पाहायला मिळते. ऐतिहासिक नवीन वडवलीचं हे मैदान. या ठिकाणी ज्या ज्या वेळेला स्पर्धा होतात त्या वेळेला प्रेक्षक राजाने प्रचंड प्रेम केलंय. आज अजून एक मानाची अभिमानाची स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या मानाच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवणारी ही स्पर्धा आपण पाहताय. अर्थातच स्वर्गीय केशव बारकू म्हात्रे स्मृती चषक 2024 दुसऱ्या दिवसात आपण आहोत. दुसरी मॅच. सकाळचं सत्र जर आपण पाहिलं असेल तर आई गावदेवी कात्रप संघानं पहिला सामना जिंकलाय. द्वितीय फेरीमध्ये मजल मारली आहे. हा दुसरा सामना मैदानावरती सादर होतोय. धावफलकावरती आहेत 14 धावा. गोलंदाजी करत असताना मंगेश राईट मोर द विकेट. 7-8 पावलांनी टाकलेला हा चेंडू आपण पाहता. यावेळेस फटका चांगला आहे. पायावरती चेंडू, फटका दमदार. चेंडू सीमा पार. धावा मिळते 6. षटकार. तोहित रंगात येतोय. तोहितच्या बॅटमधनं हा 6 धावांचा फटका. एकंदरीत पहा, स्कोर कार्ड वरती तब्बल 40 धावा बिनबाद आपण पाहू शकाल. चांगली सुरुवात. आश्वासक ज्या सुरुवातीसाठी ओळखले जातात. जोडी मैदानावरती खेळतीये. अजूनही पहिले 2 फलंदाज. सलामी अजूनही अबाधित राहिली आहे. निजी या बदलापूर या टीमसाठी अतिशय उत्कृष्ट सुरुवात या ठिकाणी देत आहेत. दर्जेदार सुरुवात. बिनबाद 40. मंगेशचा हा चेंडू पुन्हा एकदा ओव्हरपिच. आता मात्र थांबणार नाहीयेत. ताकद लावली शॉट वरती. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. पाठोपाठ आलेला हा दुसरा विकेट. षटकार.
झापूक झुपूक सलगचे 2 षटकार आणि निश्चितच गोलीगट स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंगेश याच्यावरती चढवलेला हा हल्ला धावफलकावर 46 धावा. या चेंडूवर पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न हवेमध्ये आहे. त्या ठिकाणी फिल्डर धावतायत. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द डे. सुंदर झेल या ठिकाणी टिपला जातोय. दूरवरचं ग्राउंड कव्हर केलं आणि त्यानंतर टिपलेला एक अप्रतिम झेल. अशाच पद्धतीच्या झेलची गरज होती. ब्रेक थ्रू मिळतोय. पहिला फलंदाज माघारी परततोय. बॅट्समन तोहिद तंबूच्या आश्रयाला. तब्बल 46 धावा धावफलकावरती जोडल्या आणि त्यानंतर एक ब्रेक थ्रू मिळालाय. इथून जर्मन ढोके संघ आपल्या संघासाठी कमबॅक करतील का? एक चांगला झेल त्या ठिकाणी परेशचा आपण पाहिला. दूरवरचं ग्राउंड कव्हर केलं आणि एक अप्रतिम दर्जाचा झेल या ठिकाणी टिपलाय. महत्वाचा फलंदाज माघारी बॅटिंग करण्यासाठी सैफ मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पहा हा सुंदर चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन खेळण्याचा हा प्रयत्न. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. आता मात्र सूर सापडलाय गोलंदाज मंगेशला. षटक चालू आहे हे तिसरं आणि धावफलकावर आहेत त्या 46 धावा. हा चेंडू डॉट आलाय. सलगचे 2 चेंडू आपण पाहताय. निश्चितच सुटकेचा निश्वास सोडलाय गोलंदाजानं. यावेळेस पहा स्लोवर वन बोटांची जादू, फिंगर रोल केले. चेंडूला थोडंसं आतमध्ये घेत असताना कुठल्याही प्रकारे धाव नाही. डॉट येतोय. हे षटक चांगलं राहिलं. निश्चितच 2 षटकार आले. त्यानंतर मात्र जे 3 चेंडू आले कुठल्याही प्रकारची धाव नाही. एक गडी सुद्धा बाद करण्यात यश मिळालं. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती एक गडी बाद, 46 धावा. मिजिया बदलापूर बी. बघा टायमिंग सेट आहे, त्यामुळे आपण अधिकचा वेळ खर्च करू नका. 20 मिनिटांमध्ये 4 षटक कंप्लीट नाही झाले तर 5व्या षटकासाठी तुम्हाला एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. याची आपण नोंद घ्यायची आहे. नक्कीच वेळेची काळजी घेणं बंधनकारक आहे. 4थ्या षटकाला सुरुवात होतीये. गोलंदाज या ठिकाणी फिरकीचं आक्रमण पाहायला मिळेल. रवी गोलंदाजी मार्कवरनं. जुना जाणता गोलंदाज, अनुभव आहे. इथून अनुभव वापरायचा आहे. समोरून आक्रमक नूरा. पहिलाच बॉल, व्हॉट बॉल. जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्लिंगी ऍक्शन आणि केदार जाधवची मित्रांनो तुम्हाला आठवण येईल. डावखुऱ्या हाताने एक अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. सुरुवात दमदार दिली आहे. पहिला चेंडू डॉट फेकलाय. स्ट्राईक एंड वरती नूरा आहे. 11 चेंडू फेस केले. तब्बल 31 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. रवी गोलंदाजी मार्कवरती पहिला डॉट फेकलाय. लेफ्ट आर्म मारा. हा सुद्धा चेंडू सुंदर आहे. फटका फसलाय चेंडूवरती. झेल टिपण्याचा प्रयत्न परेश करतोय मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ड्रॉप झाला. एक सिंगल धाबील. चांगले चेंडू राहिलेत. मागच्या 5 चेंडूंचा जर आपण विचार केला तर केवळ 1च धाव खर्च केली आहे जर्मन ढोके संघानं आणि नक्कीच एक कमबॅकला सुरुवात केली आहे. 47 धावा. षटक 4थं चालू आहे. गोलंदाज रवी गोलंदाजी मार्कवरनं. स्ट्राईक एंड वरती सेफ. हा चेंडू फुलटोज आहे. ऑन साइडला खेळलाय. त्या ठिकाणी फिल्डर आहे मात्र त्याच्या आबाख्याच्या बाहेर. टप्पा खाल्ल्यानंतर दन करत सीमारेषेच्या बाहेर चेंडू रवाना होतोय. 4 धावा. चांगला फटका येतोय. 4 धावांची मदत येते धावफलकाला. स्कोर कार्ड पुढे सरकलं. तब्बल 51 या धावा संख्येवरती. 51. अर्धशतक कंप्लीट करतायत. बॅटिंग करत असताना टीम मिजिया बदलापूर बी हा संघ. चांगली सुरुवात. नूराच्या बॅटमधनं आपण पाहाल तर 32 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी स्ट्राईक एंड वरती सैफ खेळतोय. सैफनं ठोकलाय चौकार आणि
धावा वाढवायला सुरुवात केली. यावेळेस समोरच्या दिशेला पुन्हा एकदा फटका चांगला आहे. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण प्रदीपला आपण पाहत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान चंदू मस्कर साहेबांचा शुभ आगमन होतो. जे उद्योजक आहेत आपल्यास विनंती, आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलंही हार्दिक मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. रवीचा पुढचा चेंडू. यावेळेस पहा खोलवर टप्प्याचा समोर खेळलेत, खाली क्षेत्र निवडलंय. जबरदस्त फटका, नुरानं खाली क्षेत्र निवडलं. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत चौकार. चौकार आलाय. यावेळेस नुराला थांबवण्यात मात्र अपयश येते. यावेळेस हा चेंडू जातो विकेट किपरच्या स्वाधीन. निश्चितच 2 चौकार आले या षटकामध्ये. एकंदरीत 10 धावा खर्च केला रवीनं आणि चौथ्या षटकाच्या सांगतेनंतर धावफलकावर आपण पाहाल तर 1 गडी बाद 56 धावा. मिजिया बदलापूर बी या संघाची धावसंख्या. एस डीजे स्कोर कार्ड वरती 56 धावा आपण पाहत आहे. शेवटच्या अंतिम षटकाची सुरुवात या ठिकाणी होतीये. जय हनुमान ढोके संघाच्या वतीनं शेवटच्या षटकाची जबाबदारी या ठिकाणी अविनाशच्या खांद्यावरती येते. स्कोर कार्ड वरती आहे 56 धावा. चला मित्रांनो स्पीडअप करा. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नुरा अजून मैदानात खेळतोय. त्याला साथ देत असताना सैफला आपण पाहत आहे. 6 चेंडू शेवटचे शिल्लक. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. कदाचित एज आहे का? निश्चितच पंचांकडे दाद मागतायत. पंच काय ठरवतील याकडे लक्ष लागलंय. लेग बाईचा कॉल येतोय. निश्चित 1 धाव येईल, धावफलकावर जोडली जाईल. धावा येणं गरजेचं असं वाटलं होतं. कदाचित बॅटची एज आहे का? मात्र पंचांचा इशारा येतो लेग बाईचा. एक सिंगल धाव आली आहे. 57 धावा स्कोर कार्ड वरती. अविनाश गोलंदाजी करतोय. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. चांगली गोलंदाजी, युवा गोलंदाज आहे आणि एक चांगल्या ऍक्शन मध्ये आपण पाहत आहे. बोटांची जादू फिंगर रोल करत असताना फिरवताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली आहे. स्ट्राईक नुराकडे येते. निश्चितच ही जमेची बाजू मिजिया बदलापूरसाठी. या चेंडूवर समोर खेळलेत. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेनं जबरदस्त फटका आहे. खाली क्षेत्र निवडत असताना क्लासिकल नजराणा. नुराच्या बॅटचा क्लास या ठिकाणी जारी आहे. अजून एक चौकार. वैयक्तिक 40 धावांवरती खेळतोय नुरा. ऑन फायर. ठोकलेला हा लांब पल्ल्याचा षटकार. धन्यवाद. थँक्यू सो मच. षटकार येतोय. मिजिया बदलापूरचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये आग ओकतोय. वैयक्तिक 46 धावांवरती खेळतोय. यावेळेस गुणवत्ता पाहिली जाईल. शेखर सर आमच्याकडे वळतायत, सांगतायत वाईट बॉल. अवांतरची खून. इथून मात्र धाक दरारा दहशत मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना बॅट्समन नुरा 16 चेंडूंवरती 46 वरती खेळतोय. आजच्या दिवसाची दुसरी मॅच आणि या दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा अर्धशतक कंप्लीट होईल का हे आपल्याला पाहावं लागेल. 68 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यात.
मैदानाच्या आतमध्ये आपण पाहाल तर नुरानं विध्वंस माजवलाय. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन फटका खेचलाय. फटका चांगला आहे, कुणी फिल्डर त्या ठिकाणी नाही असता तरी दर्शक राहिला असता. चेंडू जातोय सीमारेषेच्या पल्ल्याआड. हा अर्धशतक कंप्लीट करणारा नूरा ब्रँड षटकार. धन्यवाद. अर्धशतक कंप्लीट होतंय. नूरा प्रेक्षकांना अभिवादन करा. निश्चित 50 कंप्लीट होतीये. वैयक्तिक 52 धावांवरती खेळतोय. यावेळेस हा सुद्धा चेंडू चाललाय फिल्डरला बीट करून लॉंग लेगच्या दिशेनं. हा सुद्धा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा, चौकार. आणि आक्रमण स्कोर कार्ड वरती 78 धावा, 78. एका गड्याच्या मोबदल्यात 78 धावा आपण पाहताय. शेवटचा एक चेंडू शिल्लक. अर्धशतकवीर नूरा मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू खोलवर टप्प्याचा समोर खेळलाय. लॉंगॉन वरती प्रदीप त्या ठिकाणी चेंडूचा ताबा घेतोय. एक सिंगल धावेवरती संतुष्ट राहत आहेत. षटक 5वं या ठिकाणी संपतंय. धावफलकावरती उच्चांक आपण पाहू शकाल. 79 धावा. ढोके संघ या ठिकाणी पार करेल का? बनवायच्या आहेत 80 धावा. चेंडू असतील 30 चेंडू 80 धावांचं आव्हान या ठिकाणी उभं केलंय. निश्चितच या आव्हानाचा पाठलाग कशा पद्धतीनं असेल, मैदानावरती कशा पद्धतीनं संघर्ष पाहायला मिळेल, या संघर्षाचं वर्णन करण्यासाठी मी तुर्तास थांबतोय. आपण थांबू नका, पाहत राहा. स्वर्गीय केशव बारकू म्हात्रे स्मृती चषक 2024 आणि समालोचन कक्षामधनं मराठी भाषेतलं एक सुंदर समालोचन आपल्याला ऐकायला मिळेल. ऐकूयात राहुलजी चव्हाण सर यांना. आलोचन कक्षामध्ये करूया परिवर्तन. या ऐकूयात बदलापूर नगरीचा जबरदस्त गोड आवाज सन्माननीय राहुलजी चव्हाण सर यांना. धन्यवाद.
थँक्यू सो मच सोमनाथजी खाडे सरांचा आवाज आपण ऐकत होतो खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. चला विनंती आहे टीम डोके आपणास आपण सलामी जोडी लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायच्या. नेक्स्ट मॅच गावदेवी कात्रप टीम, आपण कुठे असाल तर येऊन मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला थांबायचं, कारण लगेच आपण विनर विपक्ष विनर असा सामना खेळतोय. त्यामुळे विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येऊन थांबायचा. खूप चांगली स्पर्धा, स्वर्गीय केशव म्हात्रे स्मृती चषक ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आज स्पर्धेचा दुसरा दिवस, काल खरं तर पहिला दिवस जयरपाट ढवलेपाडा टीमने गाजवला. कालच्या दिवसामध्ये खूप चांगला क्रिकेट, बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी, काल देखील आपण ही स्पर्धा पाहिली. आज देखील बदलापूर आणि बांगणीचे 8 संघ तुम्हाला या मैदानावरती खेळताना दिसेल. परंतु उद्या मात्र बदलापूर असेल, कल्याण डोंबिवली, कर्जत, ठाणे, रायगडमधून संघ तुम्हाला पालघरवरून देखील एक संघ या मैदानावरती खेळताना दिसणार आहे. पहिला सामना उद्याच्या दिवसामध्ये शिवशक्ती कणाव संघ, अभि देवगरेचा संघ तुम्हाला पहिल्याच मॅचमध्ये या मैदानावरती खेळताना दिसेल आणि त्यांच्या अगेन्स्ट श्री मलंगड विभागातून जय बोले म्हात्रेपाडा कृष्णा म्हात्रे यांचा संघ मैदानावरती खेळताना दिसणारा. उद्या खरं तर मोठमोठे संघ या मैदानावरती खेळताना दिसतील. परंतु आज बदलापूर आणि बांगणी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा थरार तुम्हाला पाहायला मिळतो आहे. खरं तर श्रीधरजी धुळे साहेब जे मात्र अध्यक्ष आहेत, त्यांच्याच माध्यमातून संतोषजी बात्रे साहेब जे उपाध्यक्ष आहेत, नेहमीच ग्रामीण क्रिकेटला शिस्त लावण्याचं काम होत असतो. टार्गेटचा विचार केला तर या मॅचमध्ये 80 धाबांचं टार्गेट तुम्हाला आता पाहायला मिळेल आणि 80 धाबांचं टार्गेट इथे मात्र चेस करण्यासाठी सलामी जोडी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला तुम्ही पाहताय प्रदीप भोईर, तर त्याच्या साथीनं मॅगी. गोरदा सज्ज होतं. पहिला बॉल, पहिलाच बॉल टीट फॉर टॅट, जसंच तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न. बॉल एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. 80 धावांचा पाठलाग करत असताना चौकार. लाइक कर देना, धन्यवाद. तर पहिल्या बॉलवरती चौकार आलाय, थोडंसं दबाव. गोलंदाज तुम्ही पाहता षटक क्रमांक पहिला घेऊन वाईद आलेत गोलंदाजी मार्कवरती. खरं तर 50 कंप्लीट केली नुरा कोहारीनं आणि त्यांच्यासाठी महाराष्ट्र पोलीस आमचे निसारबाई शेख भाईजान. खरं तर पोलीस आहेत, परंतु क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आहे. नेहमीच मोठमोठे संघ ते बांधत असतात आणि महाराष्ट्र पोलीस म्हटलं तर जागता पहारा. ज्यावेळेस ते जागे असतात त्यावेळेस आपण सुखाची झोप घेत असतो. आणि असे आमचे निसारबाई एक चांगले संगीतकार आहेत, ज्यांच्या माध्यमातून विठोबा रखुमाईचं देखील आपण एक चांगलं संगीत ऐकलं आणि आता अजून एक संगीत त्यांच्या माध्यमातून येतो आहे. तर निसारबाई शेख यांच्याकडून नुरा कोहारीसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज देण्यात आलं आहे. त्यांनी अर्धशतक नुराने कंप्लीट केलं, त्यामुळे ऑनलाईन पेमेंट आता करण्यात आलं आहे. मॅच संपवण्यात आल्यानंतर नुरा तुम्ही आमच्याशी संपर्क साधा आणि तुमचं 500 रुपयाचं कॅश प्राईज तुम्ही घेऊन जा. निसारबाई शेख यांच्या माध्यमातून तुम्हाला ते 500 रुपयाचं कॅश प्राईज देण्यात आलं आहे. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं, 5 षटकांची मॅच आहे. पॉवर प्लेचं षटक क्रमांक पहिलं वाईद. हा ट्रॅकर होता, पुढे सरसवले, चांगला फटका पाहायला मिळतोय. ऑन साईडला मिड विकेटला खेळाडू उपस्थित, मिळेल ती फक्त सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती आता धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 5 आकड्यावरती जात असताना 3 बॉलचा खेळ संपन्न झाला. मिजिया इलेव्हन बदलापूर ब हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. मिजिया हे नाव भरपूर मोठं आहे. जवळजवळ 6 वर्ष आपण मागे गेलो ना तर मिजिया या नावाची दहशत होती. बदलापूर असेल, कल्याण डोंबिवली असेल, ठाणे रायगडमध्ये हा संघ नेहमीच खेळायचा आणि आता तुम्ही पाहताय पुन्हा एकदा नव्या जोमानं गुन्हा गोविंदाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये मिजिया या नावाने उतरलाय. चांगला फटका आहे, पॉईंटच्या डोक्यावरनं खेचलाय. मॅगीच्या बॅटमधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं, दुसऱ्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार. बरेचसे प्रेक्षक टीम जर्मन डोके संघाचे तुम्हाला पाहायला मिळतील. आमचे मित्र देवा भोईर हे देखील मॅचचा आनंद घेतात. ऑन साईडला खेळलाय, फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित, त्याला भेदून दुभागून चिरत फाडत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मागील बॉलवरती न जागत या बॉलवरती ताकद, बॉल सीमा पार, आउट टॉप द पार्क, वी हिट सिक्सर.
करायला आहे. आता मात्र सुरुवात झाली आहे. मॅगीच्या बॅट पडून धमाके तुम्हाला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बिग हिट स्टेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉल हिट. एका टप्प्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेला पोहोचतोय. क्षेत्ररक्षक पोहोचला साहेब भरपूर वेगानं. त्याच्या हाताला ब्रश करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक चांगला फटका. या फटक्याचा चटका लागेल टीम बदलापूर संघाला. बॉल सीमा पार चौकार. येतोय धाव फलक वेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल 19 आकड्यावरती जात असताना गोविंद कामत आमच्या सोबत जोडले गेले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून टार्गेट मोठं आहे माहिती आहे मॅगीला. त्याच अनुषंगाने आता बॅटिंग करावे लागेल आणि पहिलं षटक पॉवर प्लेचं इथे मात्र संपन्न झालं आणि पहिल्या षटकाच्या अंती धाव फलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 19 धावा. षटक क्रमांक पहिलं आता संपन्न झालं. 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 500 रुपयाचं कॅश प्राइज आता जीपे झालंय. निसारबाई शेख यांच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. आणि आता षटक क्रमांक दुसरे घेऊन गोलंदाज नन्ना येतो. गोलंदाजी मार्कवरती तोहित आता दाखल झाला. अजूनही 24 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे या मॅच मध्ये. अजूनही 61 धाबांची गरज. राईट अमोर द विकेट. यावेळेस लाईन चेक करावे लागेल. पंच आमच्याकडे वळतात. हॅरी सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धावा आता मिळते. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजूनही 60 धावा इथून चेस करावे लागेल. सलामी जोडी प्रदीप आणि त्याच्या साथीनं मॅगी मैदानाच्या आतमध्ये खेळतात. चांगली फटकेबाजी पहिल्या षटकामध्ये आपण पाहिली. इथे देखील बिग हिट पहिल्या बॉलवरती नन्नाचं केलंय. भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका. षटकार. प्रचंड वेगाने आता टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकत असताना धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचलाय. 26 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. टीट फॉर टॅट जसं तसं प्रत्युत्तर देत असताना आता मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता जर्मन ढोके यांचं काम असतं नेहमीच ओके. आतापर्यंत तुम्ही पाहता टीमची टोटल 26 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. ढोके टीमचा विचार केला तर सातत्याने रमेश पृथ्वी 11 या नावानं दिनेशजी बोईर साहेब या संघाला बांधत असतात. जे बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागणीचे कार्याध्यक्ष आहेत. चांगले क्रिकेटर आहेत. उद्योग क्षेत्रामध्ये देखील नाव तितकंच मोठा. परंतु क्रिकेटवरती देखील त्यांचं नितांत प्रेम. चेंडू कधी हरवला फुटला खराब झाला गहाळ झाला तर चेंडू तुम्हाला नवीनच देण्यात येईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. बरेचसे नियमावली नवीन वडवली यांच्या माध्यमातून तुम्ही सातत्याने पाहताय. ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला बॉल चालला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. थोडेसे फंबल दुसरी धाब्याचा प्रयत्न होतोय. 2 धाबा मिळतील का पाहावं लागेल. हरणीच्या वेगानं चित्याच्या चपळाईनं आता 2 धाबा मैदानाच्या आतमध्ये मॅगी कंप्लीट करत असताना टीमची टोटल आता याच 2 धाब्याच्या साथीनं भरपूर वेगाने पुढे सरकेल. आत्तापर्यंत स्कोर कार्डवरती 28 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. दुसऱ्या डाबाला सुरुवात झाली आहे. टीमची टोटल 28 पर्यंत पोहोचली आहे. खरं तर टार्गेट भरपूर मोठा आहे. 80 धाबा चेस करायचे आहेत. त्याच अनुषंगाने आतापर्यंत मी म्हणेन चांगली बॅटिंग टीम ढोके संघाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. नन्ना अबे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता. अपील तरी ते झाली आहे परंतु पंच सहमत आहेत का पाहावा लागेल. आणि जस पंचाचा बोट आकाशाकडे. आता तुम्ही पाहताय खरं तर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा फटका फसला आणि बॅटला हलकसा चुंबन घेऊन हे स्थिरक्षकाच्या हातामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. दरम्यान पहिला धक्का.
रुपेशसाठी पहिला बॉल स्विंग अँड मिस. टप्पा पडला, वळण घेतो हलकासा बॉल, मात्र स्थिरक्षक नूराच्या हातामध्ये निघून चालला. डॉट बॉलची समाप्ती होत असताना या षटकामध्ये आता कमबॅक करण्याचं काम नन्ना करतो. पहिल्या बॉलमध्ये षटकार दूर आला. एक चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या. पहिला बॉल वाईट टाकला होता, परंतु तरी देखील धावफलक आतापर्यंत 28 धावा. 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 9 धावा धावफलकावरती आतापर्यंत खर्च करत असताना नन्नाला तुम्ही पाहता 28 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आय थिंक यष्ट्यांना घासून चेंडू गेला होता, परंतु बेल्स पडली नाहीये, त्यामुळे बॅटर इथे बाद नसणारा. रुपेश भोईर तिसऱ्या क्रमांकावरती तो दाखल झालाय. खरं तर नेहमीच संकटमोचक कामगिरी रुपेश करत असतो, परंतु आज खरी कसोटी असणार आहे. आज रुपेशवरती विश्वास दाखवलाय संघ नायकानं. बॅकफुटला गेले, दुविधा मनस्थितीमध्ये होते, कोणत्या साईडला फटका खेचायचा आहे अशा परिस्थितीमध्ये बॅटचा टोपेज घेतला आणि आता क्वाड बिहाइंडच्या स्वरूपात परतावा लागेल रुपेश भोईरला माघारी. अजून एक धक्का लागतोय, फलंदाज बाद. नन्ना स्टॅकिंग वरती. कविदासला तुम्ही पाहताय रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होतं, तदनंतर पाहिलं की ते मात्र लेग स्टिकच्या बाहेर हा चेंडू आहे. अशा परिस्थितीमध्ये चेंडूला जाऊन दिलं आणि आता पंचाकडे दाद मागतात की हा चेंडू वाईट असावा, परंतु असं नाही आहे. पंचांनी सांगितलं की हा चेंडू फेअर डिलिव्हरी. आणि आता षटक क्रमांक दुसरा देखील संपन्न झालाय. पहिल्या षटकामध्ये 19 तर या षटकामध्ये 9 धावा खर्च केलाय नन्नानं आणि धावफलक जाऊन पोहोचला आतापर्यंत 28 धावा. अठरा चेंडू आणि 52 धावांची गरज. या 5 मध्ये षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज आता सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. अरफात आता दाखल झाला या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी. संघनायकाने त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. समोर तुम्ही पाहता सलामीला आलेला मॅगी, जो भन्नाट फॉर्म मध्ये चांगला क्रिकेट मॅगीने नेहमीच खेळलाय. गतवर्षी TDPL ची स्पर्धा देखील चांगली खेळली मॅगीनं. यावर्षी आता ग्रामीण गटातून खेळत असताना टीम चेअरमन डोके संघासाठी तो मैदानाच्या मध्ये धावून आला. खरं तर पहिल्या डावामध्ये गोलंदाजी थोडीशी महागडी ठरली टीम डोके संघाची आणि आता परतफेड करत असताना मी म्हणेन थोडासा पिछाडीवरती कुठे ना कुठे पडलाय संघ चेअरमन डोके, परंतु 18 मध्ये 52 या धावा चेस होऊ शकतात. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. इथे देखील पहिला बॉल तुम्ही पाहता स्विंग मेश टप्पा पडला, गिरकी घेतली, वळण घेत असताना बॉल मात्र निघून चालला रक्षक नूराच्या हातामध्ये आणि आता डॉट बॉलची समाप्ती होत असताना पहिला बॉल राहिला अरफातच्या नावावरती. कशा प्रकारची बॅटिंग आता मैदानाच्या मध्ये मॅगी करेल यावरती साऱ्यांचं लक्ष आता लागलंय. खोदून काढलाय, फटका चांगलाय, ऑन साईडला खेळलाय, मिड विकेटला बॉल होतोय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चेंडूला उत्तम फेक करतात दरबान एक सिंगल आणि आता सिंगलच्या साथीने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकेल. 29 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आदरणीय निसरबाई शेख जे महाराष्ट्र पोलीस आहेत त्यांच्याकडून संरक्षण कक्षासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज झालं. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत, आभार आम्ही व्यक्त करू. इथे फटका फसला, खेळाडू उपस्थित होते, वाईदने एक चांगला जेल टिपला आहे आणि आता अखेर पुन्हा एकदा मैदान सोडावं लागेल. कविदास बॅक टू द पवेलियन.
आता भरपूर मोठा आहे, दूर चाललाय, अशा परिस्थितीमध्ये फटकेबाजी करावी लागेल. गोलंदाज अरफात षटक क्रमांक 3 घेऊन तो दाखल झाला. आमच्या सोबत राजेशजी साळवे सर, मॅम फ्रॉम बेलबली, स्कोररच्या भूमिकेत आहेत. आज स्कोररची भूमिका ते बजावतात, कारण जेव्हा जेव्हा वडवलीची स्पर्धा असते ऑफिशियल स्कोरर म्हणून राजेश यांच्याकडे पाहिलं जातं. पॉईंटचा खेळाडू चुकी करतोय, दरम्यान एक चिक्की सिंगल आणि सिंगाच्या साथीने आता धावफलक पुन्हा एकदा कासवाच्या गतीने पुढे जात असताना थेंबे थेंबे तेरेसाचे हे समीकरण सध्याच्या घडीला टीम डोके संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. परंतु सिंगल डबलने काही फरक पडत नाही आहे, कारण दिल्ली अभी बहुत दूर आहे आणि गल्लीपासून दिल्लीचा प्रवास करायचा या मॅचमध्ये, तर आता बाईकने प्रवास करून जमणार नाही आहे. हेलिकॉप्टरने प्रवास करावा लागेल. हेलिकॉप्टर शॉट्स इथे मात्र दाखवावे लागतील. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फलंदाज पुढे सरकतोय आणि यावेळेस देखील क्षेत्ररक्षकाने एक चांगला झेल टिपलाय आणि इथे अजून एक फलंदाज बाद होतोय. निकी मैदानाच्या दाखल होतं निकी भोईर, डोके सगळं म्हटलं तर भोईर अँड भोईर कंपनी. गोलंदाज अरफात सफल झाले. अडबा पाटणं खेचायचं होतं, नाही जमलं. एस्टर्नवरती बॉल आदळतोय. अजून एक फलंदाज आता मैदान सोडतोय. एकामागे एक फलंदाज आता मैदान सोडत असताना अजून एक धक्का लागेल. निकी बॅक टू द पॉइंट. आता पूर्णपणे स्थिरावले. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 50 धावांची गरज. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागणी ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल सातत्याने. मग श्रीधरजी धुळे साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून नेहमीच बदलापूरच्या क्रिकेटला शिस्त लावण्याचं ते काम करत असतात. आमचे संतोषजी म्हात्रे साहेब असतील, नेहमीच खेळाडूंना शिस्त लावण्याचं ते काम करत असतात आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला बॉल यावेळेस तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती. नन्नारा तुम्ही पाहता जो मात्र दाखल होतोय. षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाजी बार्क वरती. खोदून काढलाय, चांगला फटका आहे. अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय लॉंग ऑनला, डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय. एक सिंगल इथे देखील ऍड होती. सामना आता जणू काय सोडला की काय टीम जर्मन डोके संघाच्या माध्यमातून, कारण धावफलकाचा विचार केला तर धावफलक पूर्णपणे आता एका धावेच्या साथीने पुढे सरकेल. 10 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे या मॅच मध्ये. गुरदातांना मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, हा देखील फटका फसलाय. खेळाडू इथे मात्र जजमेंट त्याचं चुकलं आणि आता बॉल देखील बाउंड्री लाईनच्या दिशेला जातोय. दरम्यान धाबा किती मिळतील. एक सिंगल इथे ऍड होते आणि सिंगलच्या साथीनं धावफलक आता पुन्हा एकदा पुढे जात असताना अजूनही 9 बॉलचा खेळ शिल्लक. नऊ चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 48 धावांची गरज आहे. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, लगेच खेळायला सुरुवात करा.
फुलटॉस होता, पुढे सरसवले, फटका तर चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या डोक्यावरनं बॉल एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय, आहे तो चौकार. बटचा बॉल जोपर्यंत पडत नाहीये ना तोपर्यंत आम्ही देखील भाकीत करू शकत नाही आहोत की कोणता संघ इथे सामना जिंकेल. यावेळेस देखील सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. अगदी एक्सटेन्शन लगत चेंडू मात्र थोडासा खाली राहिला आणि निघून देखील चालला स्थिर रक्षकाकडे. नवीन गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहता अहमद आलेत. पहिला बॉल त्यांनी निर्धाव फेकला. धावफलकाचा विचार करता टीमची टोटल 37 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. फुलटॉस होता, इथे देखील धाबा चांगल्या मिळतील. डीप मध्ये खेळाडू धावतोय, स्क्वेअर लेगला चेंडू लावण्याचा प्रयत्न झालाय जरूर. दरम्यान एक चिकी सिंगलच्या बरोबरती धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल 38 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अडतीस धाबा. याबरोबर देखील डॉट बॉलची समाप्ती होत असताना धावफलक पूर्णपणे आता स्थिरवले. टीमची टोटल 38च्या आकड्यावरती 3 बॉलचा खेळ इथे मात्र संपन्न झालाय आणि अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मोठा फटका खेचलाय, फटका फसला की काय, खेळाडू पुढे सरकतोय, क्षेत्ररक्षक उपस्थित, पुन्हा एक चांगला झेल तिथे स्वीकारलाय आणि आता पुन्हा एकदा फलंदाज मैदान सोडतोय. अजून एक फलंदाज बाद होतोय. फलंदाज बाद. सुरेश जातात मैदानाच्या आतमध्ये. जवळजवळ 8व्या क्रमांकावरती आता खेळाडू दाखल होता. सुरेशच्या साथीनं रवी असे 2 बॅटर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. अहमद राईट मोर द विकेट. फुलटॉस होता, हा देखील फटका बसलाय, खेळाडू पुढे सरकतोय, झेल स्वीकारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू मात्र मागे चाललाय. धावा मिळतील 4. हा येतोय चौकार. थोडासा उशीर जरूर झालाय परंतु धाबा येत आहे टीम जयरमान ढोके संघासाठी. षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक. 1 to go. शेवटचा बॉल. अहमद इथे देखील फटका तर चांगला आहे परंतु एक सिंगल धाव मिळणार आहे. सामना इथे मात्र संपन्न झालाय. सामना तुम्ही पाहताय, सामना जिंकलाय टीम मिझे अलिबम बदलापूर बी संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम चेअरमन ढोके तुम्ही देखील चांगला खेळलात, तुमचं देखील कौतुक.
धन्यवाद. थँक्यू सो मच राहुलजी. मंचावरती मान्यवर उपस्थित आहेत. आदरणीय राहुलजी गुप्ता मान्यवर मंचावरती उपस्थित आहेत. मी सन्माननीय श्यामजी कडव आपणा